गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। बीज भाजणी केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही, आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, आम्हा कैचा गर्भवास। आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। तुका म्हणे अवघा जोग, तुका म्हणे अवघा जोग, सर्व गटी पांडुरंग। आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय। पांडुरंगाकारो स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो,
आम्हा जन्म मरण नाही, आकारासे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता निवडलेला जो अभंग आहे, आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परब्रह्म पूर्ण प्रकाश भगवान पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त, सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाच्या तत्वप्रणाली उंच भरारी घेतलेली आहे. ध्यानात ठेवा, मनुष्य जन्माला आल्या आल्याच मोठा होत नसतो. ऐकताय ना तुम्ही? मनुष्य प्राणी हा जन्माला आल्या आल्या मोठा होत नसतो. जन्माला येताना त्याची अवस्था ही सामान्यच आहे, पण त्याच्या कर्तृत्वाने, त्याच्या सामर्थ्य शक्तीनं त्याला महानता प्राप्त होत असते, त्याला अलौकिकता निर्माण होत असते. आणि मग सामान्य जीवनातून अलौकिकता कशा पद्धतीने आम्हाला प्राप्त झाली त्याचं वर्णन तुकोबारांनी आजच्या अभंगामध्ये केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला चिंतनीय अभंग आहे. अभंगाच्या संबंधाने आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी अल्पसा परिहार तो असा, आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे, पण तरी सुद्धा सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो असल्यामुळे मला सांगावं लागणार आहे. कैलासवासी हरिभक्त पारायण श्रीरंग लक्ष्मण कातकाडे या दादांना, या बाबांना, या सद्भक्तांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. 2 वर्ष, अरे 2 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणून द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या मुलांनी, आपल्या वडिलांच्या निमित्ताने आमच्या अंतःकरणामध्ये काय प्रेम आहे ते प्रेम आज व्यक्त केलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मुलांच्या जीवनामध्ये बापाचं कर्तृत्व किती महान आहे आणि त्या कर्तृत्वाची जाणीव जन्मभर माणसाला विसरू शकत नाही आपण. त्याचं मृत्युमंत उदाहरण म्हणजे आजचं हे कीर्तन आहे. मला असं वाटतं, प्रथम पुण्यस्मरण माणसं जगाच्या लाजकाज करतात आणि दुसरं पुण्यस्मरण मात्र कोणी करत नाही. पण आज मात्र खऱ्या अर्थाने आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी या कातकडे परिवाराकरता टाळी वाजवून त्यांचं स्वागत केलं पाहिजे की आपल्या बापाच्या आठवणीमध्ये दुसरं पुण्यस्मरण करण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. मला असं वाटतं दुसरं केलेलं आहे, दुसरं करताय म्हणजे याचा अर्थ ते अनेक करतीलच, यात शंकाच नाही. असा सुसंस्कारित कातकाडे परिवार आहे आणि या कातकाडे परिवाराने आयोजन केलेलं या कीर्तनाचं तत्संबंधाने या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय माझे परममित्र विकासजी दादा कांगणे यांच्या परम अशा आमंत्रणातून, निमंत्रणातून या ठिकाणी मी उपस्थित झालेलो आहे. वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असलेल्या सर्वच महाराज मंडळींच्या वरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे विकास दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी कीर्तना करता आलेलं आहे. तत्संबंधाने आमच्या समोर शूटिंगची व्यवस्था करत असलेले विनोद दादा, त्यांचंही आमच्यावर विशेष प्रेम आहे, तेही या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे दिगंबर दादा पहिलवान आहेत. आदरणीय आमचे अनिल दादा या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद आहे. इकडच्या बाजूला फार मोठी गंधर्वांची सभा आहे. आदरणीय हरिभक्त पारायण ऋषिकेश महाराज आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य आमचे संदीप महाराज आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण गायनाचार्य दुसरे संदीप महाराज आहेत. आदरणीय हरिभक्त पारायण मृदंग आचार्य आमचे कार्तिक महाराज आहेत. आदरणीय आमचे साणप बाबा आहेत. आणि म्हणून उपस्थित सगळे टाळकरी मंडळी, वारकरी कार्तिक महाराजांच्या संस्थेतील सगळी बाल गोपाल, सगळ्यांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात प्रेमभाव, आदरभाव आहे. समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्याही चरणावरती दंडोत प्रणाम करतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. झोपले का काय? पूर्णविराम कस काय देता येईल? 1 तासभर मोठ्या श्रद्धेनं आपण चिंतन करणार आहोत. मस्तक हे पायावरी
यावरी या वारकरी संतांच्या आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण सेवा सुपूर्त करणार आहोत। आज जो अभंग तुकोबारांचा निवडलेला आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा स्वतःच्या जीवनामध्ये जे अलौकिक परिवर्तन घडलेलं आहे ते अलौकिक परिवर्तनाचा विचार आजच्या अभंगामध्ये देतात। काय आहे बघा, सामान्य जीवनातून अलौकिकतेकडे जात असताना, आपलं जीवन घडत असताना आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडणं अति महत्त्वाचं आहे। कोणी जर तुम्हाला विचारलं का हो तुम्ही कीर्तनाला आलेला आहात, कीर्तनाला ऐकण्याकरता बसलेला आहात, तर कीर्तन का ऐकायचं, कीर्तन ऐकण्याचं रिझन काय आहे, कीर्तन कशासाठी ऐकायचं, तर त्याच्या पाठीमागचं एकच उत्तर आहे, कीर्तन हे मनोरंजनाकरता ऐकायचं नाही, तर कीर्तन हे परिवर्तनाकरता ऐकायचं। म्हणून हल्ली फार मोठं दुःख आणि वारकरी संप्रदायाच्या अंतःकरणामध्ये आहे, हल्ली कीर्तन या साधनेच्या दृष्टीने समोर बसलेले श्रोते हे मनोरंजनाची अपेक्षा करतात। पण मी तुम्हाला सांगतो ऐका, कीर्तन या साधनेकडून मनोरंजनाची अपेक्षा करू नका, कीर्तन या साधनेकडून मनोरंजनाची अपेक्षा करू नका। कीर्तन ही साधना मनोरंजनाची नसून तर कीर्तन ही साधना परिवर्तनाची साधना आहे। विठ्ठल विठ्ठल साधना सामान्य नाही महाराज, हाडा मासाचा देह ब्रह्मीभूत करण्याची ताकद कीर्तनाचा अंग कीर्तनाचा होया हरी रूप, होया हरी रूप, होया हरी रूप, होया हरिरूप करण्याची ताकद जर कोणत्या साधनेमध्ये असेल तर या कीर्तन साधनेमध्ये आहे। ब्रह्मीभूत काया होता निर्माण करण्याच्या पाठीमागे कीर्तन या साधनेचा मोठा मोलाचा वाटा आहे। ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवाईसा। हे हाडामासाचा देह ब्रह्मीभूत होतो या कीर्तनाच्या साधनेनं, आणि हाडामासाचा देह ब्रह्मीभूत होऊन देवाच्या डोक्यावर त्याचं ऋण निर्माण होतं, हा अधिकार कीर्तन साधनेचा। विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या कीर्तनाकडे मनोरंजनाची अपेक्षा करू नका, या कीर्तनाच्या द्वारा परिवर्तन घडलं पाहिजे। आणि मग परिवर्तन ज्या साधनेतून घडत असतं त्याला अलौकिक साधना म्हणा, आणि ज्याच्यामध्ये परिवर्तनच घडत नाही त्याला सामान्य संसार म्हणा। विठ्ठल किंवा आणखी फरक आपल्याला करता येईल, संसाराच्या द्वारा सामान्य बदल आपल्याला पाहता येईल, पण परमार्थाच्या द्वारा अलौकिक बदल आपल्याला अनुभवता येईल। संसाराच्या द्वारा सामान्य बदल होतो ना महाराज, 25व्या वर्षी आमच्या अंगात जेवढी मुसमुस आहे तेवढी 75व्या वर्षी राहत नाही।
25 वर्षापूर्वी आमचे नागरे बाबा जेवढे छान नाचत होते तेवढे आता गुडघे दुखतात. म्हणजे परिवर्तन झालं की नाही? हे सामान्य परिवर्तन आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेलं परिवर्तन हे अलौकिक परिवर्तन. काय अलौकिक परिवर्तन आहे? सामान्य हाडामासाचा देह ब्रह्मीभूत होणं, देवस्वरूप होणं हे अलौकिक परिवर्तन नाही तर दुसरं काय आहे? विठ्ठला विठ्ठला. म्हणून या अलौकिक परिवर्तनाच्या दृष्टीने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि कीर्तनाची सेवा आपण करू लागलेलो आहोत. या कीर्तनाच्या द्वारा हरिभक्त परायण वैकुंठवासी श्रीरंग दादाला दिव्य अशा पद्धतीची जागा मिळावी असं उत्तम कीर्तन आपण या ठिकाणी करणार आहोत. मला असं वाटतं जाणं आणि येणं हे फार विशेष राहिलेलं नाही. जन्माला आलं म्हणजे आपल्याला जन्माला यायचंय कशा करता? तर इथं मरण्याकरताच यायचंय आहात, याचंच हेच उत्तर आहे त्याचं. तुम्हाला जर विचारलं या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला का आलात, तर त्यांना स्पष्ट उत्तर सांगायचं इथं जन्माला यायचं मरण्याकरता, आणि मरायचं कशा करता? तर पुन्हा जन्माला येण्याकरता. आहे का नाही? हेच आपलं चाललंय की नाही सगळं. पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जनानि जठरे शयनौ इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदं भज गोविंदं भज गोविंदं मूढ मते किती वेळा जन्मायावे नित्य आतापर्यंत आपले किती जन्म झालेले आहेत त्याचा अंदाज आपल्याला सुद्धा नाही महाराज. संतांनी सांगितलं मोजमाप करता येणार नाही. गणित नाही जी दातारा. किती अवतार झालेले आहेत. एक सांगू तुम्हाला, मनुष्य जोपर्यंत कर्म करायचं थांबत नाही तोपर्यंत त्याचं पुनर्जन्मही थांबत नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मनुष्याचं जीवन जन्माला येणं आणि मरणं हे काही विशेष राहिलेलं नाही. पण विशेष काय आहे? मध्ये जो अवकाश परमात्म्याने आपल्याला दिलेला आहे, जन्माला आल्याच्या नंतर आणि मरण्याच्या अगोदर जो मिळालेलं आयुष्य आहे, त्या आयुष्यामध्ये मनुष्याने आपला परलोक सुधारण्याचा प्रयत्न करावा. ध्यानात ठेवा. कबीर महाराज म्हणतात, जेव्हा आम्ही जन्माला येतो तेव्हा आम्ही रडत राहतो आणि घरातली लोक हसत राहतात. पण असं कार्य करा, असं कर्म करा की आपण मेल्यानंतर मरत असताना आपण हसत गेलो पाहिजे.
आणि आपल्या करता लोक रडले पाहिजे असं अलौकिक कर्म करा. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए पण ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं कर्म करत चला, असं कर्म करा की जाताना आपल्याही मरणाचा सोहळा झाला पाहिजे. विठ्ठला जन्माचा सोहळा केला पण मृत्यूचा मात्र आम्ही दुःख मानतो. पण मृत्यूचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे. मग मृत्यूचा सोहळा कुणाचा होतो? ज्यांचं जीवन अलौकिक झालेलं आहे त्यांचा. आमचा मृत्यूचा सोहळा होत नाही. आम्हाला मृत्यू यायचा म्हटलं तर सगळे रडतात आणि ज्याला यायचा तोही रडतो. पण मृत्यूचा सोहळा होणं त्याला म्हणायचं ज्याने मृत्यूकडे पाहत पाहत आनंदाने आपला देह त्याला समर्पण करावा, त्याला सोहळा मानायचा. माझ्या तुकोबरादी संतांचं जाणं हे असंच झालं महाराज. म्हणून ज्ञानोबराय बोलतात जन्म मृत्यूची या सोहळिया. जन्माचा जसा सोहळा झाला तसा मृत्यूचाही सोहळा होणं अति गरजेचं आहे. आणि ते अति गरजेचं असताना नुसतं म्हणून चालणार नाही, तर त्याला अलौकिक कर्म करावं लागेल. विठ्ठला जन्माच्या नंतर आणि मरण्याच्या अगोदर काही गोष्टी करायच्या असतात. बरोबर आहे की नाही? काही कामं मरण्याच्या अगोदर करायचे असतात. आळंदी पंढरपूरची वारी मेल्यानंतर का मरण्याच्या अगोदर? मरण्याच्या अगोदर. कथा कीर्तनामध्ये सत्संगामध्ये प्रवृत्त होणं मरणाच्या अगोदर का मेल्यानंतर? मरणाच्या अगोदर. माय बापाची सेवा ते मरण्याच्या अगोदर का ते आहे तोपर्यंतच? आहे तोपर्यंत. मेल्यानंतर काय करता येणार आहे महाराज? मला असं वाटतं योग्य वेळेमध्ये दशा आणि दिशा प्राप्त होणं हे अति गरजेचं. विठ्ठला ज्यांना तहान लागलेले त्यावेळेला पाणी पाजणं महत्वाचं. भूक लागलेल्याला जेवण देणं महत्वाचं. ज्याला ऊन लागलेलं आहे त्याला सावली प्रदान करणं महत्वाचं. मेल्यानंतर काय उपयोग आहे? काय गोड शब्द आहेत बघा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. म्हणून सत्कर्म करत असताना, चांगली कामं करत असताना, माय बापाची सेवा करत असताना उद्या करू पुन्हा करू असं म्हणू नका. का बरं? कारण कल किसने देखा है, उद्याचा दिवस कोणी पाहिलं? त्याच्याकरता कबीर महाराजांनी आम्हाला सूत्र सांगितलं. काय सूत्र आहे का? ज्याला स्वच्छ जीवन आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तरी त्यांनी एवढं सूत्र ध्यानात घ्यायचं. काय सूत्र आहे? कल 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 क्या करे, कल 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 क्या करे, कल काल के कल करे आज करे सो अभी आज करे सो अभी
तुकोबारांनी गाथ्यामध्येही त्याचा विचार केलेला आहे. करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. परमार्थी, परमार्थामध्ये माणसाने घाई करावी. माणसं परमार्थात घाई करत नाही, मग प्रपंचामध्ये घाई करतात. घोर वाहिला पाहिजे स्वतःच्या स्वहिताचा, पण दुर्दैव हे आहे माणसं प्रपंचाचा घोर वाहतात. घोर म्हणजे कळतंय का तुम्हाला? घोर म्हणजे चिंता. माझ्या प्रपंचाचं काय होईल ही चिंता आहे, माझ्या मुलालेकरांचं काय होईल ही चिंता आहे, माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, माझ्या नातलगाचं काय होईल, ही चिंता मनुष्य व्यर्थ वाहतो. पण खऱ्या अर्थाने ही चिंता स्वतःच्या आत्मकल्याणाकरता स्वीकारली पाहिजे. काय मी उद्धार पावेल, काय करील, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. प्रपंचामध्ये घोर वाहून कुणाचं कल्याण झालेलं आतापर्यंत दिसून आलेलं नाही. आपल्या पाठीमागे किती गेले, त्यांचं झालंय का कल्याण? नाही महाराज. आणि पाहता पाहता आता आपल्याही गौरी आता स्मशानभूमीमध्ये गेलेला आहे, फक्त आपली मरणाची आता फक्त शिल्लक राहिलेला आहे. आणि मग आजपर्यंत आपल्या पाठीमागे जे वाढ वडील गेले त्यांचं कल्याण झालं नाही संसाराच्या संगतीमध्ये, आपलं कुठून होणार आहे? आजा गेला पळजा गेला बाप मसन गेला, मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू म्हणतो, देखत देखत ना तू म्हणतो, तो ही तैसा झाला. देखत देखत ना तू म्हणतो, तो ही तैसा झाला. उठा जागा पाठे भय आले मोठे. आणि म्हणून सावध व्हा बापांनो, सावध होई बापा, काळ लागला से मापा. आणि म्हणून योग्य वेळेमध्ये आपलं आत्मकल्याण झालं पाहिजे, योग्य वेळेमध्ये आपलं जीवनाचं परिवर्तन झालं पाहिजे, योग्य वेळेमध्ये आपल्याला भगवंताचा परमसाक्षात्कार झाला पाहिजे. या संबंधाने माणसाने घोर व्हावा, स्वहिताचा घोर व्हावा. हे
आपलं स्वहिताचा विचार केला पाहिजे. स्वहिताचा घोरवहा ध्यानी रहा श्रीहरीच्या. स्वतःच्या आत्मकल्याणाचा विचार मनुष्याने पहिल्यांदा करावा आणि मग इतरांचा कल्याणाचा विचार करावा. पण माणसं इतरांच्या कल्याणाचा विचार करतात. आमक्याचं काय होईल आणि धमक्याचं काय होईल. अरे या सगळ्यांच्या मध्ये तुझं काय होईल ते बघ. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात अगोदर आपोली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. आहे का नाही? नाहीतर यमाचा मिस कॉल आल्यानंतर काहीच करता येत नाही बरं. राहिलेलं विहिरीचं काम सुद्धा पूर्ण करता येत नाही. घरी असाल तर दुकानापर्यंत जाता येत नाही. कीर्तनात असाल तर घरापर्यंत जाता येत नाही. तिथं कुणाचं काही चालत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित देईल काही तुका म्हणे तय्यम आज्ञा. म्हणून यम भगवंताचा मिस कॉल येण्याच्या अगोदर आपली वळकटी बांधून तयार राहायचं. विठ्ठल विठ्ठल. यमाचा मिस कॉल येण्याच्या अगोदर सगळं काम उरकून आपलं सज्ज तयारीत राहायचं. आमचे गुरुजी पाठामध्ये सांगायचे तो प्रवासी शहाणा जो प्रवास करत असताना आपलं उतरण्याची जागा येण्याच्या 5 मिनिटं अगोदरच दारात येऊन थांबतो. बरोबर आहे की नाही? तुम्हाला मनमाडमधून तुम्ही जर ट्रेननी बसले आणि तुम्हाला जर लासलगावला उतरायचं आहे तर तुम्ही मनमाडमधून बसल्यानंतर लासलगाव येण्याच्या 5 मिनिटं अगोदरच दरवाजात येऊन पिशवी वगैरे घेऊन तयार असले पाहिजे. आणि तुम्ही जर तयार नसेल आणि रेल्वे थांबावी आणि मग चढण्याची घाई उतरण्याची घाई, तुम्हाला उतरूच दिलं नाही लोकांनी आणि मग तशीच गाडी पुढे निघाली तर मग 2-5 मिनिटांनी पुन्हा काळा कोट घातलेला टीटी येतो महाराज. तो टीटी म्हणजे दुसरा कोण नाही, तो यमच आहे. आणि तो येतो तिकीट तिकीट तिकीट. आपलं तिकीट तर लासलगाव पर्यंतच आहे. तिकीट दाखवल्यानंतर अहो तुमचं तिकीट तर पाठीमागेच संपलं. म्हणले मग एक तर दंड भरा नाही तर जेल भोगा. आहे का नाही? पुढच्या स्टेशनला कमरात लाद घालून खाली उतरून देतो महाराज. म्हणजे हे कसं आहे, आम्ही सुद्धा आमच्या योग्य वेळेत जर तयारी आपण केलेली नसेल तर तो यम नावाचा टीसी सुद्धा आपल्याला तसंच धक्का मारून काढून देतो की नाही. मारिती झोडीती तोडीची निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग आपल्या मनाने उभ्या पावलाने चालत जाणं सज्जनाचं लक्षण आहे की यमाने आपल्याला मारी झोडीत नेलं पाहिजे असं आपलं काय. तर आपण आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या इच्छेनं चालत जाणं याच्यामध्ये शहाणपण आहे. एक हिंदी भाषेमध्ये गाणं आहे, ते खरं तर कीर्तनात म्हटलं नाही पाहिजे. यमाचा मिस कॉल आल्यानंतर तिथे कुणाचं काही चालत नाही, उभ्या पावली निघावं लागतं. मग तिथे म्हणता येत नाही माझ्या पोरीचं बाळंत पण राहिलेलं आहे, करू दे बाबा तेवढं. कांदे काढायचे राहिलेत, आता पाऊस पडलाय तेवढी पेरणी करतो मग येतो, असं नाही चालत महाराज. मग मौत जब तुझको आवाज देगी, गोड गोड शब्द आहेत. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको
से बाहर निकलना पडेगा. कशाप्रमाणे तर ते बोलतात सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिल सुनहरा पाँव फूलों पे रखने से पहले तुझे को कांटों पे चलना पड़ेगा. पाँव फूलों पे रखने से पहले तुझे को कांटों पे चलना पड़ेगा. आणि म्हणून सावध व्हा भावांनो, यमाचं बोलवणं येण्याच्या अगोदरच आपलं आत्मकल्याण झालं पाहिजे. विठ्ठल तुकोबाराय बोलतात आम्ही त्याच्याकरता आमच्या जीवनातला एक क्षण सुद्धा वाया घालवला नाही. क्षणाक्षणाला आम्ही विचार केला. हो, क्षणाक्षणाचे करावा विचार. हा भवसिंधू आम्हाला कसा पलीकडे तरुण जाता येईल याचा विचार आम्ही क्षणाक्षणाला केलेला. भवसिंधू तरुण जाणं हे काही सामान्य गोष्ट नाही आहे. सामान्य जीवाला स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जाता येत नाही. मग साधू महापुरुषांना स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जाता येत नाही. मग देव अवतारी महापुरुषांनाही स्वतःच्या सामर्थ्याने तरुण जाता येत नाही. मग ज्याने सृष्टीची निर्मिती केलेली आहे अशा ब्रह्मदेवाला सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याने पैल तीराला जाता येत नाही. हे मी म्हणत नाही, हे संत वर्णन करतात महाराज. संत म्हणतात ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्ये. ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्ये. तरुण जाता आला नाही. ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्ये. स्वतःच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाला पलीकडे जाता येत नसेल तर आपलं काय महाराज, आपलं सामर्थ्य कुठे लावायचं. पण महाराज म्हणतात जर ब्रह्मदेवालाही पहिल्या तीराला जाता येत नाही असा दुस्तर हा भवसागर आहे, मग तो तरुण जाताच येत नाही का. तर असं काही नाही, तरुण जाता येतो ना. महाराज म्हटले परमात्म्याच्या चरणाची शरणांगती केली की मग तो सोपाच आहे. भवसागर तरता कारे करीतसा चिंता. पहिला उभा दाता कटी कर ठेवोनी. भगवान परमात्मा आपल्या कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे. नितंबक कराभ्याम धृतो येन तस्मात. आपल्या कमरेवर हात ठेवलेले आहेत, समपायाने विटेवर उभा आहे. कशा करता, कशा करता, जड जीवांचा उद्धार करण्याकरता. भाविकासाठी
पाठीवर ठेवून पांडुरंग परमात्मा पंढरी क्षेत्रामध्ये उभा आहे. कशा करता तर भाविकांच्या परमकल्याणाकरता परमात्मा उभा आहे. पांडुरंग परमात्मा येणाऱ्या भाविकाला दर्शवतात की बाबा काळजी करू नको, माझ्या चरणाची संगती केली की जो भवसागर तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याने तुम्हाला उल्लंघन करता येत नाही, तो भवसागर माझ्या जवळ आले की फक्त कमरे इतकाच खोल आहे आणि मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईल. मनवुनी शरण जावे, म्हणून शरण जायचं ना त्याला. कशा करता तो काय करतो, तो हा उतरील पार भवसागर नदीचा. महाराज म्हणतात याच्या करता तर त्याची शरणांगती करायची. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या परमात्म्याची शरणांगती केली आणि आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला. सामान्य दशा नष्ट झाली आणि अलौकिक दशा आम्हाला प्राप्त झाली. तर ती अलौकिक दशा आम्हाला कशाप्रमाणे प्राप्त झाली त्याचं उत्तर महाराजांनी पहिल्या चरणात दिलेलं. बीज बाजूनी केलेला बीज बाजूनी केलेला जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला. काय बदल घडला की ज्याप्रमाणे व्यवहारामध्ये बीज भाजणी केली नाही, बीज भाजल्यानंतर त्या बीज भाजल्यानंतर पुन्हा अंकुरित होण्याची क्षमता तिच्यामध्ये शिल्लक राहत नाही. का राहते? आता पाऊस पडलेला आहे आणि मग सगळे शेतकरी आपल्या आपल्या पद्धतीनं पेरणीची तयारी करतायत, बरोबर आहे की नाही? आणि मग शेतकरी आपल्या पेरणीची तयारी करत असताना एक माझ्यासारखा म्हणला, कांदे लावावे तर भाव नाही, ऊस लावावा तर पाणी पुरत नाही, द्राक्षे लावावे तर नेमकं तोडायला आले की गारा पडायला सुरुवात होतात, आहे का नाही? मक्का करावी तर औषधं फार करावी लागतात आणि मग काय पीक घ्यायचं? तर मग त्याने विचार केला, म्हणले काल्याच्या कीर्तनात गेलं तर लाही लागते, यात्रेमध्ये गेलं तर लहान पोरांना सांभाळायला नादी लावायला लाह्या लागतात, प्रसादाला पंढरपूरला गेलं तर तिथंही लाह्या लागतात, अंत्यविधीमध्ये सुद्धा लाह्या लागतात. अरे म्हणले लाह्याचा वापर तर खूप ठिकाणी आहे. मग यंदाच्या वर्षी कांदे लावायचे नाही, यंदाच्या वर्षी सोयाबीन मका करायची नाही, यंदाच्या वर्षी द्राक्षाचा बाग तोडून टाकायचा आणि त्याच्या जागेवर लाह्याची शेती करायची. आणि काय सांगावं महाराज, जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये असा सुंदर पाऊस पडला, शेतीची मशागत केली आणि मग तो निघाला बियाणं आणण्याकरता. कुठे गेला? विंचूरला जाऊ आपण, जास्त लांब नको, आहे का नाही? तर तो
तो विंचूरला गेला. 1 नंबरचं कृषी सेवा केंद्र पाहिलं आणि तिथे गेल्यानंतर त्या कृषी सेवा केंद्राच्या मालकाला सांगितलं, म्हटले साहेब असं दर्जेदार बियाणं द्या म्हणले मला की त्याच्यावर रोग आला नाही पाहिजे, 100% उत्पादन मला भरघोस भेटलं पाहिजे. मग त्याने सांगितलं काळजी करू नका, 1 नंबरचं बियाणं तुम्हाला देतो. पण बियाणं कशाचं पाहिजे? त्याने सांगितलं काही नाही, मला लाह्याचं बियाणं पाहिजे. आणि मग 1 नंबरचं दर्जेदार बियाणं त्या दुकानदाराने त्या शेतकऱ्याला दिलं. घरी आणलं, पेरणी केली. पेरणी केल्यानंतर 4 महिने सांभाळलं आणि 4 महिने सांभाळल्यानंतर जशी मक्का सोंगतात ना, तर तसं त्याचे कणस असे हातभर कणस आले त्याला. कशाला? झोपले का काय? अहो लाह्यांच्या पिकाला असे असे कणस आले आणि मग लेबर लावून सोंगलं, मशीनमधून काढले आणि काय सांगायचं तुम्हाला, 1 एकरामध्ये 100 पोते झाले. किती झाले? 100 पोते झाले. तुम्ही म्हणाल महाराज येताना लासलगावून काही घेऊन आले का तुम्ही? अहो लाही पेरली म्हणजे ती काय उगवत असते का? का बरं उगवत नाही? कारण तिच्या ठिकाणी असलेली जी उगवण क्षमता आहे ती जळाल्यामुळे ती उगवण क्षमता तिच्यातली संपलेली आहे. मला ही कितीही कसदार जमिनीमध्ये पेरली तरी सुद्धा ती उगवू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात त्या लाहीप्रमाणे आमचं जीवन झालेलं आहे. बीज भाजणी केली लाही, त्या लाहीप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये पुनर्जन्माला कारण राहिलेले नाही. म्हणून आम्हा जन्म मरण नाही, आम्हाला जन्मही नाही आणि आम्हाला मरण सुद्धा नाही. असं अलौकिक आमची अवस्था निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं तुकोबारायच आपल्या छातीला हात लावून म्हणू शकतात काय, आम्हा जन्म मरण नाही. आपण म्हणू शकतो का? आपण नाही म्हणू शकत का? कारण आम्ही क्षणाक्षणाला प्रपंचामध्ये खितपत पडलोय, मरू लागलेलो आहे. आम्हाला नाही म्हणता येणार. पण पहा महाराज, जन्माला कारणभूत ठरणारे अनेक कारण आहेत. मानवाला पुनर्जन्माला येण्याकरता अनेक कारण आहेत, अनेक बंधन आहेत. कशा कशाचे बंधन आहेत? एक धावत्या वेगात तुम्हाला सांगून जातो. मनुष्याला पुनर्जन्माला कारण कर्माचं बंधन आहे. मनुष्याला पुनर्जन्माला कारण पापाचं बंधन आहे, वासनेचं बंधन आहे. अजून ऋण वैर हत्या या तिघांचंही बंधन पुनर्जन्माला कारण ठरतं. म्हणजे बघा, मानवाला पुन्हा जन्माला येण्याकरता कारण ठरणारं पहिलं बंधन कशाचं? कर्माचं बंधन आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, आगा कर्मी जय उरावे, तिही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका, केले कर्म झाले तेची भोगाले. आहे का नाही? बरं, कर्माची गती तर एवढी गहन आहे. कर्म सामान्य जीवाला चुकत नाही, कर्म अवतारी पुरुषांना चुकत नाही, कर्म साधू संतांना चुकत नाही, कर्म देवाला चुकत नाही आणि कर्म देवाच्या बापाला सुद्धा चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ मोठा अभंग आहे. हो हो, परेसे गवारा सादर
महाराज कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी. कर्म कुणाला चुकत नाही. चांगलं कर्म केलं की ऊर्ध्व गती आहे आणि वाईट कर्म केलं ते मग काळजीच करायची नाही. खंती ते न करा होणे गाढव कुतरा. काळजी करायची नाही. कर्माची गती फार गहन आहे. कर्म कुणाला सोडत नाही. विंचूरमध्ये कर्म केलं आणि तुम्ही नाशिकला जाऊन लपले तर कर्म काय म्हणून तुम्हाला सोडणार आहे? कर्म सोडत नाही. कर्म आपल्याही अगोदर तिथे पोहोचलेलं असतं. म्हणून ध्यानात ठेवा, कर्माचं बंधन जीवाला कारणीभूत ठरतं. कर्म शिल्लक राहिलं की पुनर्जन्म आहेच. म्हणून जोपर्यंत मनुष्य प्राणी कर्म करायचं थांबत नाही तोपर्यंत त्याचं या मृत्यूलोकामध्ये येणंही थांबत नाही. मनुष्याने कर्म करायचं थांबलं की त्याचं जन्म मरणाचं वेरझारा सुद्धा थांबल्या. पण मनुष्य प्राणी कर्म करायचं कधी थांबवत नाही. झोपेत सुद्धा माणसं कर्म करत राहतात. जागृतीत करतील यात नवल काय? बरोबर आहे की? म्हणून कर्माचं बंधन जीवाला आहे. संतांना कर्माचं बंधन नाही. का बरं? कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं कर्म देवाच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. वाहू हा संसार देवा पाय. किंवा संध्या प्रकरणामध्ये शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय वर्णन करतात बघा. सहज कर्मे ती झाली ब्रह्मांड कर्मेती झाली ब्रह्मार्पण. ब्रह्मार्पण केलेलं आहे. जननो हे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज खुणगा. त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडलेलं सामान्य कर्म देवाला समर्पित केलेलं असल्यामुळे त्या कर्माचं बंधन संतांना बाधत नाही. आम्हाला पापाचं बंधन आहे. पाप कर्म आपल्याकडून घडलं की ते पापाचा भोग भोगण्याकरता पुन्हा जन्माला यावंच लागतं. इच्छा नसली तरी सुद्धा यावंच लागतं. काय कारण आहे त्याचं? आपल्या जीवनामध्ये घडलेली पाप. जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्मा येणे घडे, जन्मा येणे घडे, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. जन्मा येणे घडे, जन्मा येणे घडे, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ. पुन्हा जन्माला यावंच लागतं. तिथे पापाचा भोग भोगण्याकरता सुट्टी नाही. पण संतांच्या जीवनामध्ये पुनर्जन्माला पाप बंधन ठरत नाही. कसं काय? कारण त्यांनी पाप पुण्याला ते आपल्या जवळ येऊ देत नाही. त्यांची जी अवस्था आहे ही अग्निरूप झालेली अवस्था असल्या कारणाने पापालाही जवळ येऊ देत नाही आणि पुण्यालाही जवळ देत नाही. हो, लागोने दीपा पुण्य
अग्निरूप लागोने दी पाप लागोने दी पुण्य पापही जवळ येऊ देत नाही आणि पुण्यालाही जवळ येऊ देत नाही का कारण अग्निरूप झालेले आहे का नाही पाप पुण्य अंगी नातळे त्या पाप पुण्याला जवळ येऊ देत नसल्या कारणाने त्यांना पापाचं बंधन शिल्लक राहत नाही म्हणून ते म्हणू शकतात आम्हा जन्म मरण नाही आणि तिसरं महत्वाचं कारण आहे वासनेचं बंधन आम्हाला आहे वासनेचं बंधन आम्हाला आहे पण वासनेचं बंधन संतांना नाही कसं काय अरे संतांच्या चरणरजाचा महिमा एवढा महान आहे की त्यांचे चरणरज प्राप्त झाल्यानंतर वासनाच काय तर ते वासनेचं बीज जळून जर खाक होत असेल तर ती वासना त्यांना कशी बाधक ठरेल वासनेचे बीज जळून जा जळून जा महिमा वासनेचे बीज जळून जाय वासनेचं बीज जळून जात असेल तर ती वासना त्यांना बाधक कशी ठरेल वासनेचं बंधन आम्हाला आहे संतांना वासनेचं बंधन नसल्यामुळे ते म्हणू शकतात आम्हा जन्म मरण नाही आणखी जन्माला कारणीभूत ठरणारे आणखी काही कारण आहेत काय आहे विकाराचं बंधन आहे आणखी आकाराचं बंधन आहे महाराज म्हणतात विकार रूपी आकाराचं बंधन जीवाला पुनर्जन्माला कारणीभूत ठरणार विषय रूपी विकार रूपी आकार हे जीवाला पुनर्जन्माला कारण ठरतात पण आमच्या जीवनामध्ये ते आम्हाला कारण ठरू शकत नाही का कारण आम्ही त्यांना ठावच दिलेलं नाही आकारासे कैसा ठाव दिलेला नाही आकार म्हणजे काय विषय रूपी आकार आणि विकार रूपी आकार विषय म्हणजे काय शब्द स्पर्श रूप रसगंध या विषयामध्ये आम्ही मग्न झालेलो पण संत या शब्द रूप रसगंधाच्या पलीकडची अवस्था त्यांच्याकडे आकार विकार म्हणजे काय तर विकार म्हणजे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार या विकारांनी चांगले चांगले नाडलेले तो पण संत म्हणतात त्यांना आम्ही जवळ केलेलं नाही कामाजी कोतवालयाने नाडिले महाराज म्हणतात काम क्रोध लोभ यांना मोठ्या मोठ्यांना नाडलेलं असल्यामुळे त्यांना ते पुनर्जन्माला कारण ठरतात पण आम्हाला मात्र ते कारण ठरत नाही का कारण काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी काम क्रोधादी विकारांना आम्ही काय केलेलं आहे बंदी खाण्यामध्ये बंद केलेलं आहे आणि त्यांना ठाव म्हणजे थारा दिलेला नसल्यामुळे देह प्रत्यक्ष झाला देव
या पुनर्जन्माला कारणीभूत न ठरल्यामुळे आमचा देह देह न राहता तर काय झालेला आहे, प्रत्यक्ष देव झालेला आहे. आणि देव झाल्यामुळे अलौकिक दशा आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आम्ही आता त्या अलौकिक दशेमध्ये काय करणार, तर काही करणार नाही, एकच करणार, गोविंद गोविंद छंद आम्ही आमच्या अंतःकरणाला लावून घेणार का, आम्ही देव स्वरूप झालेलो आहोत. आम्हाला सुद्धा देव स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. आमच्याही जीवनामध्ये सामान्य दशा नष्ट झाली पाहिजे आणि अलौकिक दशा आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. याच्याकरता आमच्याही मुखातून परमात्म्याचं स्मरण झालं पाहिजे. झालं पाहिजे की नाही, झालं पाहिजे ना. मग करा बरं वरती हात, असे छान वरती हात करा सगळी मंडळी आणि मोठ्या श्रद्धेनं भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा सांगू तुम्हाला, या गर्भवासाची वारी आपल्या जीवनामध्ये येता कामा नाही. याच्याकरता अजून 10 दिवसांनी येणाऱ्या वारीला पंढरपूरला आपण गेलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. येणाऱ्या 10 तारखेला श्री संत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रस्थान आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरामध्ये गेल्यानंतर तिथे दादांच्या संगतीमध्ये पंढरपूरची वारी एकदा करा, पुन्हा जन्म मरणाच्या वारीमध्ये जाण्याची गरज पडणार. आणि म्हणून आव्हान करतो मी तुम्हाला, येणाऱ्या 10 तारखेला तुम्ही तिथे आलं पाहिजे आणि सगळ्यांनी प्रेमाने पांडुरंगाच्या दर्शनाकरता पंढरपूरच्या वारीला, आषाढी वारीला निघालं पाहिजे. आपणही सगळी मंडळी जाऊया. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू, जीवाचा जीव लगा पाहू. येणाऱ्या 10 तारखेला त्र्यंबकेश्वराला जा.
दादांच्या बरोबर वारीला जा. तिथे नाही जमलं तर येणाऱ्या 17 तारखेला देहू क्षेत्रामध्ये जा, तुकोबारांच्या बरोबर चला. आणि नाही 17ला जमलं तर 19 तारखेला ज्ञानोबारांच्या बरोबर चला आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन जन्म मरणाची वारी चुकवा. आणि म्हणून साखरेचा नो हे ऊस आम्हा कैचा गर्भवास. साखरेचा ऊस होत नाही आणि देव स्वरूपाला प्राप्त झालेले संत पुन्हा जीवदशेला प्राप्त होत नाही. महाराज तुम्ही देवदशेला प्राप्त झालेला आहात, तुम्ही प्रत्यक्ष देव झालेला आहात. आणि मग आता देव झालेले असल्यामुळे अलौकिक अवस्थेमध्ये तुम्ही काय करणार याचं उत्तर महाराज शेवटच्या चरणामध्ये देतात. तू कामाने प्राप्त झालेलो असल्यामुळे आता आम्ही काय करणार. तर तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे अवघा जोग, आम्ही परमात्म्याच्या चिंतनाचा जोग धारण करणार. बस काम नाही झालो पायी रिकामा. मग रिकामा झाल्यावर काय करायचं. रिटायर झाल्यानंतर माणसं पोल्ट्री फार्म टाकतात, कोंबड्या सांभाळतात. पण रिकामा झाल्यावर काय करायचं सांगू तुम्हाला, काहीच करायचं नाही. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काय करायचं रिकामा झाल्यानंतर. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. परमात्म्याचं चिंतन करायचं, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आम्ही करणार नाही. हा भाव तुकोबारायांचा आहे. का बरं असं तुम्ही करणार नाही. तर तुकोबाराय म्हणतात, आकारासे कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. ज्ञानेश्वर माऊली बीज भाजणी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुतच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अलौकिक परिवर्तन घडलं. ते अलौकिक परिवर्तन आमच्याही जीवनामध्ये घडावं अशी भगवतचरणी इच्छा निर्माण करतो. या ठिकाणी ज्यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे असे कैलासवासी हरिभक्तपरायण श्रीरंग दादा यांना आपल्या पुढील कार्याकरता, पुढील आयुष्याकरता, पुढील दशेकरता खूप खूप शुभेच्छा व्यक्त करूया. त्यांच्या पाठीमागे फार मोठा कातकाडी परिवार आहे. गंगा भागीरथी सखुबाई श्रीरंग कातकाडे, श्री सुनील श्रीरंग कातकाडे, श्री गणपत श्रीरंग कातकाडे आणि डॉक्टर श्री शरद श्रीरंग कातकाडे. सुनील भाऊ, गणपत भाऊ आणि शरद भाऊ हे 3 मुलं त्यांच्या या कातकडी परिवारामध्ये आहे. या तिघांनीही आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ द्वितीय पुण्यस्मरण केलेलं आहे. मला असं वाटतं भगवान परमात्म्याची कृपा त्यांच्या जीवनामध्ये, बापाने दिलेले जे संस्कार आहेत ते संस्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. खरं तर संपत्तीची शिदोरी आपण सगळी मंडळी आपल्या लेकरांकरता तयार करतो आहोत, पण संपत्तीच्या बरोबर संस्कार सुद्धा आपण आपल्या लेकरांना दिले पाहिजे.
आणि हे संस्कार जर आपण बघायचे असतील तर या कातकडे परिवारामध्ये बघायचे आहेत. मला असं वाटतं त्यांनी द्वितीय पुण्यस्मरण नाही केलं असतं तरी काही फरक पडला नसता. काय फरक पडला असता महाराज? काय ते पाहण्यासाठी थोडे आहेत. पण ध्यानात ठेवा, आपल्या बापाने आपल्यावर अलौकिक उपकार केलेले आहेत. आईनं आपल्याला रक्तदान केलेलं आहे तर बापाने आपल्याला अस्थिदान केलेलं आहे. ध्यानात ठेवा. म्हणजे जेवढा अधिकार आईचा आहे तेवढाच अधिकार बापाचा सुद्धा आहे. आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे माय लेकराचं नातं किती अतूट असतं. त्या आईचे उपकार जाणत असताना अनेकांनी त्या आईच्या बद्दल वर्णन केलेलं आहे. हे माय भो तुझे मी हे दिन पांग सारे आणि नारतीला हे चंद्र सूर्य तारे. साने गुरुजी वर्णन करतात, अरे आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता चंद्र सूर्य तारे आणले आणि त्याने आरती आईची ओवाळली तरी सुद्धा तिच्या उपकारातून उत्तीर्ण होत नाही. ही जसं आईचे अलौकिक उपकार आहेत तेवढेच अलौकिक उपकार बापाचे आहेत. पण दुर्दैव हे आहे, आईचे उपकार आम्ही ध्यानात ठेवले पण बापाने केलेले उपकार आम्ही ध्यानात ठेवले नाही. बरोबर आहे की नाही? हो, भगवान श्रीकृष्णांना त्या मथुरेच्या कारागृहामध्ये 9 महिने सांभाळणारी देवकी आम्ही ध्यानात ठेवली. पण त्याही भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवावर रान करून यमुनेच्या डोहामधून प्रवेश करून पलीकडे नेऊन गोकुळामध्ये पोहोचवलं. ते वसुदेवजी आम्ही ध्यानात ठेवले नाही. एक सांगू तुम्हाला, जसं नातं माय लेकराचं आहे ना त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीनं अधिकार संपन्न नातं बापाचं आणि लेकीचं आहे. ध्यानात ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं बाप गेल्यानंतर मुलांच्याही पेक्षा त्या लेकीला फार मोठा फरक पडत असतो बरं का. माहेरी आल्यानंतर 50,000 रुपये पगार त्या लेकीला आहे पण तरी सुद्धा म्हाताऱ्या हाताने त्या लेकीला आपल्या सासरी जाताना त्या बापाने आपल्या खिशामध्ये हात घालायचा आणि 20 रुपयाची नोट चुळमटलेली गोळा झालेली अशी नोट आपल्या लेकीच्या हातामध्ये ठेवायची. मला असं वाटतं ती 20 रुपयाची नोट घेताना त्या लेकीला माझ्यासारखी जीवनामध्ये श्रीमंत या जगात दुसरं कुणी नाही का, माझ्याजवळ माझा म्हातारा बाप आहे. आणि म्हणून ते बाप आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर त्या बापाचा अभाव संपत नाही. असा अलौकिक बाप या कातकाडे परिवारामध्ये आता राहिलेले नाही. आणि म्हणून काय दिलं म्हणजे बाप मिळणार आहे. बाप काय आहे बाप महाराज? बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळून या. आपल्या लेकरांना सन्मानाने जगता यावं, आपल्या लेकरांना आनंद मिळावा, आपल्या लेकरांना समाधान मिळावं. जे कष्ट आम्हाला सहन करावे लागले ते आमच्या लेकरांना करता कामा नये याच्याकरता रात्रंदिवस पळपळ करणारा बाप तो बाप असतो महाराज. बापाची जागा कुणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून ध्यानात ठेवा, बापाची जागा कुणी घेऊ शकत नाही. म्हणून ज्यांचे बाप जिवंत आहेत त्यांनी बापाला सांभाळा, गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून बापाचं जीवन हे अलौकिक जीवन आहे. असं हे अलौकिक जीवन बापाने आपल्याला दिलेलं असल्यामुळे त्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा जन्मभर जरी आपण प्रयत्न केला तरी सुद्धा बापाच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही महाराज. आणि म्हणून त्या बापाच्या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या तीनही मुलांनी अतिशय सुंदर भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा थाटलेला आहे. मला असं वाटतं आमचे श्रीरंग दादा जिथे असतील तिथे पाहत असतील की काय माझ्या लेकरांनी माझा जाण्याचा सोहळा थाटलेला आहे आणि ते आशीर्वाद देत असतील. कल्याण इच्छिती त्यांचे सदा. आणि म्हणून भगवत चरणारविंदी ही सेवा समर्पित करत असताना त्या तीनही मुलांना मी शुभेच्छा देतो की आपण आपल्या बापाचे उपकार अजूनही विसरलेले नाहीत. अशा प्रत्येक बापाच्या मुलाने आपल्या बापाच्या संबंधाने ऋण व्यक्त करावेत अशी प्रभुचरणी इच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतो. उपस्थित असलेले सगळे गुणीजन मंडळी, त्यामध्ये ऋषिकेश महाराज आहेत, त्यामध्ये आदरणीय आमचे संदीप महाराज आहेत, त्यामध्ये आदरणीय गायनाचार्य दुसरे संदीप महाराज आहेत, आदरणीय आमचे सुभाष महाराज
महाराज आहेत, कार्तिक महाराज आहेत, सगळीच उपस्थित सगळी मंडळी ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो असे आमचे आकाश दादा, ज्यांच्या निमित्ताने या ठिकाणी महाराष्ट्रभर आम्हाला दाखवण्याचं काम जे करतात असे विनोद महाराज, तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. आज ज्यांची आपल्याला साऊंड व्यवस्था प्राप्त झालेली आहे, जय तुळजा भवानी साऊंड सर्व्हिस मरळगोई, अतिशय चांगलं. तसं हॉलमध्ये सिस्टीम लागत नाही, पण आज मात्र फार सुंदर त्यांनी लावलेली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. उपस्थित सगळे आलेले पाहुणे मंडळी सुमा सगळ्यांनाही धन्यवाद. आणि या ठिकाणी मी थांबतो आहे. शेवटची एक सूचना आहे, येणाऱ्या सप्टेंबर महिन्यामध्ये बद्रीनाथ केदारनाथ धाम यात्रेचं नियोजन आम्ही केलेलं आहे. तर ज्या भाविकांचे बद्रीनाथ केदारनाथ धाम यात्रा राहिली असेल तर त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. पलीकडे गाडीमध्ये आमची पत्रिका आहे, तर ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ती पत्रिका घ्या, वाचा, समजून घ्या. आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. सर्वांनी वरती हात करून निवृत्तीनाथ दादांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. निवृत्ती